ओके, आपण टॉपिक पाहत होतो वेक्टर्स आणि याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण वेक्टर टॉपिक्सशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट्स आपण पूर्ण केलेल्या होत्या. म्हणजे बेसिक प्रॉपर्टीच्या कन्सेप्ट कोणकोणत्या केलेल्या होत्या? तर वेक्टर्स, नंतर टाईप्स ऑफ मॅट्रिसेस झाल्यानंतर काही थेरम बघितले. त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, अजून सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, नंतर पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट हे बघितलं. त्याच्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. आणि जसे जसे पार्ट आपण पूर्ण करत गेलो तर त्यावर आधारित मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही जो पार्ट शिकवून झालेला आहे त्याच्याशी रिलेटेड जे व्हिडिओज व्यवस्थित बघा, तुम्हाला त्या गोष्टी एकदम अजून क्लिअर समजतील. ओके, आता आपण वेक्टर या टॉपिकमधला पुढचा पार्ट बघणार आहे. प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स. जर आपल्याजवळ दोन वेक्टर दिलेले असतील तर या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट कसा करायचा त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. आणि हे जे प्रॉडक्ट करत असताना ते जे वेक्टरची जी लेंथ आहे, त्याला मॅग्निट्यूड म्हणूया, ती नॉन झिरो असली पाहिजे. हे एक पाहिजे. दुसरं म्हणजे ते प्रॉडक्टचे जे दोन प्रकार आहेत. पहिल्याला म्हटलं जातं स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, त्याला डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आणि दुसरा प्रकार आहे क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, की त्याला वेक्टर प्रॉडक्ट असं म्हटलं जातं. हे दोन्ही शब्द तुमच्या फिजिक्समध्ये होऊन गेलेले आहेत, पण तरीसुद्धा आपल्या या वेक्टर या टॉपिकशी पुढचा पार्ट आपण बघणार आहे. प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स पुढचा पॉईंट आपण बघतोय. प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स बघा. प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स हा पार्ट आपण इथं पूर्ण करत आहोत. आता प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्समध्ये आत्ताच मी सांगितलं देअर आर टू टाईप्स ऑफ प्रॉडक्ट. दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा जर एखादा नंबर असेल स्केल तर त्याला स्केलर प्रॉडक्ट असं म्हणूया. आणि दोन वेक्टरचा प्रॉडक्ट जर वेक्टर असेल तर त्याला वेक्टर प्रॉडक्ट असं आपण म्हणणार आहोत. त्यामुळं त्याचा नंबर वन प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, त्याला स्केलर प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्ट हा पहिला प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे दुसरा प्रकार वेक्टर प्रॉडक्ट. वेक्टर प्रॉडक्ट हा यातला दुसरा पार्ट आहे. आता हे जे पार्ट मी सांगितले तुम्हाला स्केलर प्रॉडक्ट आणि काय वेक्टर प्रॉडक्ट. किती वेक्टर्सचे? दोन वेक्टरचे. म्हणजे इफ टू वेक्टर्स आर गिवन स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स आणि इथं वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. स्केलर प्रॉडक्टला दुसरं नाव आहे डॉट प्रॉडक्ट. व्यवस्थित समजून घ्या. त्याला दुसरं नाव काय? आपण त्याला डॉट प्रॉडक्ट म्हणणार आहोत. आणि दोन वेक्टरचं जे वेक्टर प्रॉडक्ट आहे त्याला दुसरं नाव आहे क्रॉस प्रॉडक्ट. क्रॉस प्रॉडक्ट अतिशय महत्त्वाचा पार्ट इथं आपण बघणार आहोत. हे जे दोन प्रकार पूर्ण झाल्यानंतर तिसरा प्रकार आहे एस टी पी म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा प्रकार आहे. आणि याच्यानंतर
चौथा जो प्रकार आहे तो आहे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. अशा रीतीनं हे 4 प्रकार तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. लक्षात आलं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आणि व्हेक्टर ट्रिपल बघायच्या अगोदर सुरुवात आपण करणार आहोत स्केलर प्रॉडक्ट किंवा त्याला आपण डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स असं आपण याला म्हणणार आहोत. काय म्हणणार आहे? डॉट प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स. ओके. आता याची माहिती मिळवण्यासाठी आपण आता सुरुवात करणार आहे. पहिला पाठ पूर्ण बघूया. आता आपण स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स असं म्हणूया. स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स. आता याच्याविषयी कशी माहिती मिळवायची त्यासाठी बघा, समजा आपल्याजवळ 2 वेक्टर दिलेले असतील. ए बार हा एक वेक्टर दिला असेल आणि बी बार हा वेक्टर दिला असेल. तर आणि हे वेक्टर समजा इथं ओ पॉईंट दिलेला असेल. एक वेक्टर या डायरेक्शनला गेला, याला ओ ए बार असं म्हणूया, डायरेक्शन दाखवली. दुसरा वेक्टर इकडं पाठवूया, त्याला ओ बी बार. आणि यामधला जो अँगल आहे ना तो आपण थीटा मानलेला आहे. काय मानलेला आहे? थीटा. म्हणजेच हे 2 वेक्टर तुम्हाला इथं दिसत आहेत. मग त्यांचा डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन तुम्हाला अगोदर झालेली आहे. ओके. मग तरीसुद्धा बघा, आठवते का? बघा, हा जो वेक्टर आहे त्याला ए बार असं नाव देऊया. हा जो इकडं जाणारा वेक्टर त्याला बी बार असं नाव देऊया. आणि मग त्यामधला असणारा अँगल जो किती आहे? थीटा आहे. त्यामुळे वेक्टर द डॉट प्रॉडक्ट इज गिवन बाय ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी कॉस थीटा. ही जी आहे ती डेफिनेशन मिळाली कुणाची? या प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टरची ही डेफिनेशन आहे. बरोबर आहे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन ए बी कॉस थीटा. आता त्यातला ए म्हणजे काय आणि त्यातला बी म्हणजे काय? तर ए म्हणजे पहिल्या व्हेक्टरची टोटल लेंथ. हे बघा, पण ते हे असं सुद्धा लिहितात. हे जे आहे ना, हे पहा, ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. और ही दुसरी डेफिनेशन अशा पद्धतीने ही लिहिली जाते. म्हणजे आता ही डेफिनेशन सांगणार कसं? तर साधा सोपा नियम आहे. समजा ए बार हा एक वेक्टर असेल, बी बार हा दुसरा वेक्टर असेल आणि त्यामधला अँगल जर थीटा असेल तर डॉट प्रॉडक्ट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. ओके. ही जर आपण इथं डेफिनेशन लिहायचा प्रयत्न केला तर म्हणजे बघा, इफ ए बार अँड बी बार, बघा ही डेफिनेशन अशी महत्त्वाची आहे, कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. इफ ए बार अँड बी बार आर 2 वेक्टर्स इन स्पेस. हे 2 वेक्टर कसे पाहिजेत? स्पेसमध्ये असलं पाहिजेत. इन अ स्पेस विच आर inclined at an angle theta, then scalar, त्याला आपण म्हणूया डॉट प्रॉडक्ट. then dot product is given by the formula a bar dot b bar equal to modulus of b into cos of theta किंवा ते वेगळ्याही स्वरूपात दर्शवलं जातं. ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड्युलस एचा अर्थ फक्त ए, एच्यावरती पुन्हा बार काढायचा नाही कारण ही लेंथ आहे. ए बी
इंटू कॉस ऑफ थिटा. त्यामुळं हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, ही डेफिनेशन जे लिहून दिलेली आहे ती आणि डायग्रॅमशी कम्पेअर करा. बघा, इफ ए बार अँड बी बार आर टू वेक्टर्स, इथं दिसत आहेत बघा, पण हे वेक्टर कुठं पाहिजेत? स्पेसमध्ये. आता हवेमध्ये समजा एक वेक्टर असा घेतला, दुसरा वेक्टर असा घेतला आणि त्यामधला अँगल थिटा असला तर त्यामधलं थिटा जर विच आर इन्क्लाइंड अँड अँगल ऑफ थिटा देन स्केलर किंवा त्याला डॉट प्रॉडक्ट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. त्यामुळं तुम्ही हे जे आता डेफिनेशन दिलेले आहे ती व्यवस्थित लिहून घ्या, कारण ही डेफिनेशन क्लिअर झाल्यानंतर आपण ज्या प्रॉपर्टीज बघणार आहे त्या प्रॉपर्टीज या डेफिनेशनवर आधारित आहेत. ओके, व्यवस्थित तुम्हाला डायग्रॅम काढून दिलेली आहे. त्याच्यानंतर डेफिनेशनसुद्धा मी इथं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता ही झाल्यानंतर आता आपण याच्याविषयी प्रॉपर्टीज बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रॉडक्ट. हे पुसून टाकतोय मी. प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे पहिला जो वेक्टर आहे तो कसा असला पाहिजे? ए बार अँड बी बार आर मॅग्निट्यूड ए बी. बघा, ए अँड बी आर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स ए बार अँड बी बार. बघा मी काय लिहिलं आहे इथं, फक्त ए दिलं आहे याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. इथं फक्त बी दिलं आहे, दिस इज ओनली मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. बरोबर आहे, किंवा तुम्ही असं रिप्रेझेंट केलं तरी चालतं बरं का. मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे त्या वेक्टरची प्रत्यक्ष लेंथ. ठीक आहे, सध्या तरी असं दिलं आहे, हे आपण कन्सिडर करा. आणि ज्यार्थी हे मॅग्निट्यूड आहे, समजा माझ्या हातात जो चॉक आहे त्याची लेंथ काय असणार आहे? समजा 2 सेंटीमीटर. अजून जरा मोठा घेतला असं समजा 4 सेंटीमीटर. अगदी छोटा पार्ट घेतला इट इज अ डॉट, म्हणजे झिरो वेक्टर तयार झाला. म्हणजेच थोडक्यात काय होईल, ए बार ए आणि बी आर जे मॅग्निट्यूड असतील तर अर्थातच ए ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. बघा काय कंडिशन टाकले, ए ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0, किंवा आपण म्हणू शकतो बी ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. ओके, ही आपली यातली पहिली कंडिशन इथं झालेली आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रकार प्रॉपर्टीमध्ये आपण काय घेतलं, 2 वेक्टर जे आहेत त्याची लेंथ एक तर 0 असू शकेल नाही तर 0पेक्षा जास्त. ठीक आहे, मग व्हॉट इज अबाउट अँगल बिटवीन द 2 वेक्टर्स? समजा त्यात 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार, जर ही डायग्रॅम अशी असेल तर इथं ए बार घेऊया, इकडं बी बार घेऊया, इथला अँगल असा असला तर. नंबर 2, जर ही असा अँगल असेल तर इथं ए बार घेऊया, इकडं जाणारा वेक्टर बी बार. आणि तिसरा टाईप, जर बरोबर 90 डिग्री असेल तर इकडे ए बार घेऊया, इकडं बी बार घेऊया आणि इथलं 90 असेल. एकूण किती टाईप पडले आपल्याजवळ? 3. आता हे 3 टाईप कशावरून पडले? तर त्या 2 वेक्टरमधला अँगल किती आहे त्याच्यावरती. इथं बघतंय आपण बघू शकतो की थिटा हा जो अँगल आहे ना तो 90पेक्षा कमी आहे. म्हणजे त्याला कोणतं नाव आहे लक्षात आहे का? जर 2 वेक्टरमधला अँगल हा 90पेक्षा कमी आहे म्हणजे काय? ॲक्यूट अँगल. बरोबर का? काय असणार आहे? ॲक्यूट अँगल असेल तर. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो इफ थिटा इज लेस दॅन 90, इफ थिटा लेस दॅन 90 देन, बघा मी असं पाठ करतो, इफ थिटा लेस दॅन 90 देन. आता या डायग्रॅममध्ये बघा, या डेफिनेशनमध्ये बघा, हा कॉस ऑफ थिटा, हा थिटा 90पेक्षा कमी असेल तर कॉस थिटा इज पॉझिटिव्ह.
कॉस थिटा पॉझिटिव्ह म्हणजे थोडक्यात ए बार डॉट बी बार जे आहे ते पॉझिटिव्ह नंबर येणार आहे, म्हणजे तो ॲक्यूट अँगल येणार आहे. इफ थिटा इज अ पॉझिटिव्ह, याचा अर्थ असा कॉस ऑफ थिटा इज पॉझिटिव्ह. बघा लक्षात द्या, का पॉझिटिव्ह? कारण तुमच्या लक्षात आलं असेल हे कॉसच्या थिटाची किंमत 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अगदी कुठंपर्यंत 90पेक्षा कमी एखादा अँगल असेल तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येणार आहे. हे पॉझिटिव्ह येणार आहे. हे मॉड्युलस ऑफ ए दिलं आहे, म्हणजे पहिल्या वेक्टरची लेंथ पॉझिटिव्ह, दुसऱ्या वेक्टरची लेंथ पॉझिटिव्ह आणि सगळी क्वांटिटी पॉझिटिव्ह. याचा अर्थ काय? डॉट प्रॉडक्ट इज अ पॉझिटिव्ह. याचा अर्थ आपण इथं लिहू शकतो की इथं ए बार डॉट बी बार इज पॉझिटिव्ह. असं याच्या आधारे आपण कन्क्लुजन काढू शकतो. ओके, आता हा जो रिमार्क लिहिला आहे त्याच्याशी बघा जरा. आता इथं थिटा तुम्हाला दिसतंय की हा थिटा 90पेक्षा जास्त आहे, ऑप्ट्यूस अँगल आहे. आणि ज्यावेळेस दोन वेक्टरमध्ये अँगल जो आहे तो ऑप्ट्यूस अँगल असेल तर काय होणार आहे इथं बघा बरं. कॉस ऑफ थिटा, हा थिटा 90पेक्षा जास्त आहे असं धरा बरं. म्हणजेच काय, 90पेक्षा जास्त हा ऑप्ट्यूस अँगल असतो आणि ऑप्ट्यूस अँगल असेल तर कॉस ऑफ इथं ऑप्ट्यूस अँगल इथं जर धरला तर तो निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे इथं म्हणूया इफ थिटा ग्रेटर दॅन 90 देन कॉस ऑफ थिटा इज निगेटिव्ह. कॉस ऑफ थिटा इज निगेटिव्ह. कॉस थिटा हे निगेटिव्ह येणार आहे. हे टोटल क्वांटिटी निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह. रिझल्ट काय झाला? निगेटिव्ह झाला. याचाच अर्थ ए बार डॉट बी बार इज निगेटिव्ह. ओके, हे निगेटिव्ह आन्सर येणार आहे. हे CT साठी हे रिमार्क अतिशय महत्त्वाचे आहेत बरं का. आता इथं थिटा हा काय 90 डिग्री. बघा बरं, इथं कॉस ऑफ 90 ठेवा बरं. कॉस 90 काय येणार आहे? 0. 0 मल्टिप्लाय बाय ए बी हे टोटल 0 येणार आहे. इफ थिटा इक्वल टू 90 डिग्री, याचा अर्थ कॉस ऑफ 90 काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि याचाच अर्थ ए बार डॉट बी बार इज 0. म्हणजे त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0. अजिबात विसरायचं नाही. दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल, इफ द डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज टोटली 0 देन these two vectors are perpendicular to each other. then the two vectors are कसे असणार आहेत? परपेंडिक्युलर टू इच अदर. आता याचा जर कॉन्व्हर्स पार्ट बघितला तर काय होईल ते बघूया. हे तुम्ही लिहिलेलं आहे. आता हा जो पार्ट दिला आहे त्याचं बघा कॉन्व्हर्सली. इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0, जर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकाल? बघा, दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर याचा अर्थ असा ए इक्वल टू 0 असू शकतं किंवा बी इक्वल टू 0 असू शकतं किंवा काय बघा ए इक्वल टू 0 असणार आहे किंवा बी इक्वल टू 0 असणार आहे किंवा ते काय ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार असं त्याचा अर्थ आहे. एकूण 3 कंडिशन त्याच्यातून आपण निर्माण केलेल्या आहेत. काय सांगितलं तुम्हाला? इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन काय, त्याच्यात 2 कंडिशन्स तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत बघा. ए इक्वल टू 0 असेल, बी इक्वल, समजा हे 2 वेक्टर असे घेतले, ए बार इकडे घेतला बी बार आणि इथं 90 डिग्री असताना ठीक आहे, याचं उत्तर 0. डेफिनेशन काय सांगते? ए बार डॉट बी बार इक्वल टू ए इंटू बी इंटू कॉस ऑफ थिटा, ही डेफिनेशन आहे. आता समजा हे 90 आहे म्हणजे इथं काय होईल? कॉस थिटा जाग्यावर बोला कॉस 90 काय 0 असणार आहे. म्हणजेच ए इंटू बी मल्टिप्लाय बाय 0, टोटल आन्सर 0. म्हणजेच डॉट प्रॉडक्ट काय जरा 0 झाला. समजा या वेक्टरची लेंथ आता 0 आहे, ही जी आहे ना ह्याची लेंथ कमी करत या. अगदी इथं घ्या, पुन्हा याच्यापेक्षा कमी घ्या,
पुन्हा अजून कमी घ्या आणि थोडक्यात हा वेक्टर दुसरा वेक्टर घेतलाच नाही म्हणजे एची व्हॅल्यू तुमची 0 होणार. बघा इथं ही थिटा ॲज इट इज, एची व्हॅल्यू काय 0 इंटू बी इंटू कॉस ऑफ थिटा, हे काय टोटल 0च होणार आहे. मग तरी काय झालं, डॉट प्रॉडक्ट 0 झाला ना, म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 आला. याचा अर्थ काय, ते वेक्टर परपेंडिक्युलर असू शकतात किंवा एका वेक्टरची लाईन टोटल 0 असू शकते, कुठला ए बार, किंवा दुसरा जो वेक्टर आहे बी बार हे वरची लाईन त्याची सुद्धा किंमत 0 असू शकते. तर त्यामुळं आत्ता जे रिमार्क जे सांगितलेले आहेत त्याचा अर्थ बघा, इथं 90 देऊया, इथं ए बार इकडं बी बार. पहिला प्रकार बघा, इथं एची व्हॅल्यू 0 दिल्या, फक्त एकच वेक्टर देऊया, इकडं बी बार, इथं 90, इकडं दुसरा वेक्टर नाहीच आहे, इकडं ए बार नाव देऊया. डॉटेड दाखवला आहे कारण त्याची लेंथ 0च आहे असं इमॅजिन करा. अजून एक प्रकार दाखवतो, पहिला इकडं जाणारा वेक्टर डॉटेड दाखवूया आणि हा मात्र ए बार इकडं दाखवूया, 90 असणार आहे, इथं हा बी बार असणार आहे. अशा 3 शक्यता. इथं काय होईल, ए इक्वल टू 0 झाला, इथं बी इक्वल टू 0 असणार आहे. आणि अशा रीतीने हे प्रॉपर्टीजमधील हे जे मागापासून पार्ट बघतोय तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. तर आत्ता जो पार्ट जो सांगितला आहे त्याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट जो आहे तो व्यवस्थित काढून घ्या, कारण तो पार्ट तुम्हाला आता उपयोगी पडणार आहे. डॉट प्रॉडक्ट 0 असल्यास काय अर्थ करायचा, ए इक्वल टू 0 किंवा बी इक्वल टू 0 किंवा ए बार परपेंडिक्युलर टू 0. ओके, हे आपण ए इक्वल टू 0 घेतला आहे म्हणजे मॅग्निट्यूडचा वापर केला आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता ए बार इक्वल टू 0 बार किंवा बी बार इक्वल टू 0 बार. वेक्टरच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता. ओके, आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे की डेफिनेशनवर आधारित काय आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. जरा बघा, नेक्स्ट पॉईंट, if a bar and b bar are parallel vectors, a bar and b bar are parallel vectors, दोन वेक्टर पॅरलल असले तर. आता ह्या कंडिशन, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमची बेसिक डेफिनेशन ही अजिबात विसरू नका. काय बेसिक डेफिनेशन आहे बघा बरं, ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी इंटू कॉस ऑफ थिटा. आणि दोन वेक्टर पॅरलल आहेत म्हणजे अशी कंडिशन असेल, ए बार आणि इकडं बी बार. बघा, दोन वेक्टर असे असू शकतात, पॅरलल असू शकतात किंवा ते एकाच जागेवर असू शकतात, बरोबर आहे. अशा वेळेस त्यामधला अँगल काय येईल, 0 येणार आहे, म्हणजे इथं 0 दिसेल. बघा, इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल वेक्टर्स देन थिटा इक्वल टू काय असणार आहे, 0. दोन वेक्टरमधला अँगल काय असेल, अशा कंडिशनला 0 असणार आहे. ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता, ए बारच्या जागेवरतीच अजून एक वेक्टर बी बार असेल, दे आर इन सेम डायरेक्शन. आणि मग डेफिनेशन बघा, ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी इंटू कॉस ऑफ 0. आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, कॉस 0 इट इज 1. त्यामुळं पुढं येणार आहे ए बार डॉट बी बार इक्वल टू फक्त ए बी आणि मल्टिप्लाय बाय 1 बिकॉज कॉस ऑफ 0 इज 1. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, ए बार डॉट बी बार इक्वल टू फक्त ए बी. ए बार डॉट बी बार इक्वल टू काय, फक्त आपण ए बी म्हणू शकतो. आता जनरली जरा बघा, जर आपण इथं ए बी म्हणलेलं आहे पण दुसरा वेक्टर हा ए बारवरतीच ठेवलेला आहे, त्यामुळं ह्या बी बारला बी बार न म्हणता पुन्हा आपण ए बारच आपण म्हणूया. Therefore, in particular किंवा इन जनरल आपण असं म्हणूया, ए बार डॉट पुन्हा ए बार इक्वल टू ए इंटू ए, एवढं आपण इथं म्हणू शकतो, ए इंटू ए. किंवा याला म्हणू शकतो काय, ए स्क्वेअर.
कधीही वेक्टरमधले एक्झाम्पल सॉल्व करताना ए बार डॉट ए बार असं उत्तर आलं तर याचा अर्थ ए इंटू ए म्हणजे फक्त ए स्क्वेअर लिहायचं आहे. किंवा बघा ए बार डॉट ए बार इक्वल टू मॉड्युलस ए पुन्हा मॉड्युलस ए म्हणजे याचा अर्थ मॉड्युलस एचा स्क्वेअर. लक्षात आलं का? हा रिमार्क अतिशय महत्त्वाचा आहे. यातले प्रॉब्लेम सॉल्व करताना हा रिमार्क आपल्याला वापरावा लागतो. ओके, त्यामुळं हा रिमार्क लक्षात घ्या. किंवा हे एच्या बाबतीत झालं. समजा बी बार असं नाव दिलं वेक्टरला तर काय सिमिलरली बी बार डॉट बी बार इक्वल टू बोला बी बार डॉट बी बारचं काय होणार आहे? बी बार डॉट बी बार याचा अर्थ असा बोला, विचार करा बरं. बी बार डॉट बी बार ही जी तुमची डेफिनेशन आहे ना बघा, ही कोणती? ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बी इंटू कॉस ऑफ थिटा. तुम्ही या ए बारला सुद्धा बी बार म्हणा. मग काय म्हणजे बी बार डॉट बी बार इक्वल टू बी बी आणि त्यामधला अँगल 0 कॉस 0 इट इज 1 म्हणजेच बी बार डॉट बी बार याचा अर्थ फक्त मॉड्युलस बी पुन्हा मॉड्युलस बी किंवा फक्त बी इंटू बी याचा अर्थ फक्त बी स्क्वेअर असं म्हटलं तरी चालतं. लक्षात आलं? त्यामुळं हे जे रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स ॲज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणून तुम्ही आता लिहून घेणार आहे. पटकन आता तुम्ही हे स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही ते लिहून काढणार आहे. ओके, 2 रिमार्क मी समजावून सांगितले, ते रिमार्क आता लिहिणार आहे. तुम्ही लिहा ते रिमार्क व्यवस्थित. आता याच्यानंतर आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. आपण प्रॉपर्टीज बघतोय. हां, याच्यानंतरची प्रॉपर्टी अशी आहे, जर ए बार आणि बी बार बघा पुढची प्रॉपर्टी अशी आहे, ए बार डॉट बी बार इज सेम ॲज बी बार डॉट ए बार. ही प्रॉपर्टी बघा, ए बार डॉट बी बार इज सेम ॲज बी बार डॉट ए बार. म्हणजे याला आपल्या मॅथ्समध्ये अल्जेब्रामधला जर रूल घेतला, समजा 3 × 5 आणि 5 × 3, 3 × 5 किती 15 येतं. इथं सुद्धा 15 येतं. हे चालतं म्हणजे असं केलं तरी चालेल. म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना 3 × 5 करा किंवा 5 × 3 केलं तरी चालतं. हे अल्जेब्राचा रूल माहिती आहे. याला म्हटलं जातं कॉम्युटेटिव्ह लॉ. काय म्हटलं जातं? कॉम्युटेटिव्ह लॉ. त्यामुळं हाच कॉम्युटेटिव्ह लॉ इथं वापरला. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. म्हणजे डॉट प्रॉडक्ट इज कॉम्युटेटिव्ह असं आपण सेंटेन्स इथं लिहू शकतो. काय म्हणू शकतो? डॉट प्रॉडक्ट इज अ कॉम्युटेटिव्ह. किंवा असं म्हणू शकतो स्केलर प्रॉडक्ट इज कॉम्युटेटिव्ह. स्केलर प्रॉडक्ट इज अ कॉम्युटेटिव्ह. आता ही जी डेफिनेशन कशी तयार झाली, ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार, ठीक आहे, तुम्ही ॲज अ प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवाल, पण ही कशी आला असेल त्यासाठी जरा विचार करूया. जरा बघा सोल्युशनसाठी ए बार डॉट बी बार, लेफ्ट हँड साईड विचार करा. ए बार डॉट बी बार याचा अर्थ डेफिनेशन आठवते, ए इंटू बी इंटू कॉस ऑफ थिटा. ही कुणाची डेफिनेशन झाली? डॉट प्रोडक्टची डेफिनेशन. ओके, आता ए म्हणजे काय? पहिल्या वेक्टरची लेंथ. समजा हा जो पहिला वेक्टर आहे ना, याची लेंथ समजा 5 आहे. दुसरा वेक्टर आहे त्याची लेंथ समजा 3 आहे, असं काहीतरी आहे. ओके, 5 आणि काहीतरी 3 असं झाला. आणि त्यामधला अँगल काय? थिटा. तर ए म्हणजे 5, बी म्हणजे 3. पण 5 × 3 आत्ताच सांगितलं आहे, 5 × 3 याचाच अर्थ 3 × 5 असू शकतं. त्यामुळे मी असं लिहितो बी इंटू ए बाकी कॉस थिटा ॲज इट इज.
कारण हे मॅग्निट्यूड आहेत, नंबर्स आहेत, स्केलर आहेत आणि स्केलरचा तो रूल तुम्हाला माहिती आहे. आणि हे असं लिहिल्यामुळं बघा हे जे असं आहे बी इंटू ए कॉस थिटा याचाच अर्थ बी बार डॉट ए बार ही डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशन झालं. म्हणजेच काय तयार झालं बघा बरं, काय प्रूव्ह केलं बघा बरं, ए बार डॉट बी बार इज नथिंग बट बी बार डॉट ए बार. त्यामुळं हे जे वरती सेंटेन्स लिहिलं आहे बघा, स्केलर प्रॉडक्ट इज अ कॉम्युटेटिव्ह, यावर आधारित असणारं मी ही प्रॉपर्टी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, आता याच्यानंतर आपल्याला पुढची प्रॉपर्टी बघायची आहे की प्रॉपर्टी नंबर नेक्स्ट आपण बघताना काय करूया, प्रॉपर्टी नंबर पुढची आपण बघणार आहे. जर दोन वेक्टर 3 डायमेन्शनचा आपण विचार केला, 3D म्हणूया आपण. आता समजा इथं एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिसचा विचार करूया. इथं ओरिजिन, इथं एक्स ॲक्सिस, इथं वाय ॲक्सिस, इथं बोला काय झेड ॲक्सिस, आणि अशा रीतीने हे एक्स वाय प्लेन तयार झालं. 3D स्ट्रक्चर आपण मागच्याच मी तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित केलेलं आहे. मग त्यावर आधारित 3 डायमेन्शन बघा, हे वेक्टर आपण टॉपिक बघतोय वेक्टर, त्याच्याशी बऱ्याचशा प्रॉपर्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता मला सांगा, हा एक्स ॲक्सिस आहे तो उचलून इथं बाजूला घेतला आणि असे छोटे छोटे पार्ट करूया. हा पहिला पार्ट, इथून इथपर्यंत दुसरा पार्ट, इथून इथपर्यंत राहिला तिसरा पार्ट, आणि म्हणजेच काय हे युनिट वेक्टर घेतलेत. काय घेतलेत आपण, युनिट वेक्टर, आणि हे युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसवरचे जे युनिट वेक्टर असतात त्याला नेहमी आय कॅप असं म्हणा. आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि हा जो वाय ॲक्सिस आहे बघा, इकडे जाणारा वेक्टर, मी काय करतो, हा छोटासा पार्ट दाखवतो बघा. हा एवढा तुकडा एक्स ॲक्सिसवरती, हा एवढा तुकडा वाय ॲक्सिसवरती, आणि इकडं एवढा तुकडा झेड ॲक्सिसवरती. दिस इज युनिट वेक्टर अलॉंग ॲक्सिस, त्याला म्हटलं जातं आय कॅप. हा युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस त्याला जे कॅप, आणि हा जो आहे ना के कॅप. दीज आर द युनिट वेक्टर्स अलॉंग कोऑर्डिनेट ॲक्सिस. बरोबर आहे. आणि मग कोऑर्डिनेट ॲक्सिसवरची जर युनिट वेक्टर आपण घेतले तर त्याच्या बाबतीत काय रिझल्ट येईल बघा बरं, आय कॅप डॉट आय कॅप. काय येईल सांगा बरं, आय कॅप डॉट आय कॅप. आत्ताच मी एक आत्ताची डेफिनेशन सांगितली, आठवते का बघा, ए बार डॉट ए बार. काय तुम्ही सांगितलं सांगा बरं, ए बार डॉट ए बार. ए बार डॉट ए बारचं उत्तर तुम्ही सांगितलेलं होतं ए मॉड्युलस ए बारचा स्क्वेअर किंवा फक्त एचा स्क्वेअर. बरोबर आहे. तसं ए आय कॅप डॉट आय कॅप काय उत्तर येईल विचार करा जरा बरं. आणि ज्यांना हे अवघड वाटतं त्यांनी काय करा, साधी बेसिक डेफिनेशन आपली आठवा बरं. इथं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणती डेफिनेशन बघा, ए बार डॉट बी बार काय ए बी इंटू कॉस ऑफ थिटा. आता मी काय करतो, आय कॅप डॉट आय कॅप, हा जो आहे ना त्याला आय कॅप माना, डॉट पुन्हा आय कॅप इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ आय कॅप इंटू मॉड्युलस ऑफ पुन्हा आय कॅप इंटू कॉस ऑफ 0. कारण दोन्ही वेक्टर एकाच जागेवरती आहेत. आय कॅप डॉट आय कॅप, पहिल्या आय कॅप युनिट वेक्टर आहे त्याची लेंथ 1, याची लेंथ पुन्हा 1, जे कॅप डॉट जे कॅप 1 आणि कॉस 0 1, आन्सर इज 1. थोडक्यात आय कॅप डॉट आय कॅप आन्सर इज 1. आय कॅप डॉट आय कॅप आन्सर इज 1. तुम्ही ह्या डेफिनेशनच्या आधारे बदल केला, तुम्हाला या डेफिनेशनच्या आधारे सांगा बरं, आय कॅप डॉट पुन्हा आय कॅप इज इक्वल टू मॉड्युलस आय कॅपचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इट इज 1. असंही उत्तर काढलं तरी चालतं. आता हा दुसरा वेक्टर आहे बघा जे कॅप, हा वाय ॲक्सिस आहे ना, हा वाय ॲक्सिस, तो वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस हा फिरवून इकडं आणला तर दोन्ही वेक्टर एकाच जागेवर होतील. म्हणजेच जे कॅप डॉट जे कॅप उत्तर काय येईल, जे कॅप डॉट जे कॅप. अगेन याच नियमानुसार इथं जे कॅपल्या, इथं जे कॅपल्या, इथं जे कॅप पुन्हा जे कॅप आणि इथं 0च असणार आहे. उत्तर त्याचं पुन्हा 1 असणार आहे. थोडक्यात आय डॉट आय
उत्तर 1, जे डॉट जे उत्तर 1, तसाच के कॅप डॉट पुन्हा के कॅप आन्सर इज अगेन 1. लक्षात आलं हे, कारण हे आपण एक्स ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर आय कॅप, वाय ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर जे कॅप आणि झेड ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर काय घेतलेला आहे के कॅप. पण बट आय कॅप डॉट विथ जे कॅप पुढं, आय कॅप डॉट विथ जे कॅप पुढं, जे कॅप डॉट विथ के कॅप आणि आय कॅप डॉट विथ के कॅप यांचा वापर केला तर बघा आता हे जे कुठनं आले तो तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय. आय कॅप एक्स ॲक्सिसवरचा युनिट वेक्टर, जे कॅप वाय ॲक्सिसवरचा युनिट, पण या दोन्ही वेक्टरमध्ये अँगल किती असतो बघा इकडं 90 डिग्री. मी इथं बदल करतो, आय कॅप डॉट जे कॅप, इथं जे कॅप आणि इथं कॉस 90. कॉस 90ची व्हॅल्यू काय येते बघा, कॉस 90ची व्हॅल्यू 0, तर 0 मल्टिप्लाय बाय होल आन्सर इज 0. त्यामुळे आय डॉट जे आन्सर 0. आणि मगाशी सांगितलंय दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 आला बघा, दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 आला म्हणजे काय असणार आहे, ते परपेंडिक्युलर असणार आहेत आणि ते हाय एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्याच्यावरचे युनिट वेक्टर जे आहेत त्यामधला अँगल 90 डिग्री असणार आहे. पुढं जे आणि इकडं के याच्यामधलं सुद्धा 0च दाखवा आणि इकडं सुद्धा हा वेक्टर आणि हा वेक्टर त्यामधला इथं 0च दाखवणार आहे. त्यामुळं आत्ता जे मी सांगितलं एक्झाम्पल सोडवताना ह्याचा वापर सारखा तुम्हाला येत असणार आहे. तर त्यामुळं आय डॉट आय 1, जे डॉट जे 1, के डॉट के 1, बट आय डॉट अदर्स बघा, आय डॉट बघा इथं समान अक्षरं दिसत आहेत 1 उत्तर सांगा, समान अक्षरं दिसत आहेत 1 सांगा, इथं समान अक्षरं दिसत आहेत 1 सांगा. पण आय डॉट जे, आय आणि जे वेगवेगळे आहेत, जे आणि के सुद्धा वेगवेगळे आहेत. इथं आय डॉट के ते सुद्धा वेगळे आहेत आणि त्यामुळं यांचे आन्सर्स काय येणार आहेत 0 असणार आहेत. बिकॉज टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, आणि अशा रीतीनं आपण हे if I cap, j cap and k cap are unit vectors along coordinate axis, तर त्याच्यानंतर आपण हे डेफिनेशन आपण इथं बघायचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात आलं म्हणजे मगापासून आपण काय काय पाहिलं थोडक्यात जरा बघूया. दोन वेक्टर दिले असतील, कोणकोणते वेक्टर ए बार आणि बी बार, बरोबर आहे. जे दोन वेक्टर दिलेले असतील त्यांचं काय आपण त्यामधला अँगल थिटा असेल तर डॉट प्रॉडक्ट इज गिवन बाय ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड्युलस ए मॉड्युलस बी इंटू कॉस ऑफ थिटा असं आपण बघितलं डेफिनेशन बघितल्यानंतर त्याच्यातले बारकावे बघितले. हा थिटा ॲक्यूट अँगल असेल तर, थिटा ऑप्टिस अँगल असेल तर, थिटा 90 डिग्री असेल तर, बरोबर आहे. ह्याच्यातले तिन्हीचे प्रकार आपण बघितले. त्याच्यानंतर काय बघितलं की प्रॉपर्टीज डॉट प्रॉडक्ट इज अ कॉम्युटेटिव्ह, म्हणजे ए बार डॉट बी बार आणि काय बी बार डॉट ए बार ही एक प्रॉपर्टी आपण बघितली. 2 नंबरची प्रॉपर्टी अशी बघितली की आय कॅप युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस, के कॅप युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस, तर त्याच्यातलं असणारं रिलेशन आपण इथं बघितलेलं आहे. लक्षात आलं. याच्यानंतर 2 वेक्टर पॅरलल असतील तर, 2 वेक्टर पॅरलल असतील तर त्याच्याविषयी कन्सेप्ट बघितली. 2 वेक्टर परपेंडिक्युलर असतील त्याच्याविषयी आपण बघितलेली आहे. आता याच्या नंतरच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे की समजा 2 वेक्टर दिलेले असतील ए बार आणि बी बार, तर या 2 वेक्टरचा जो रिझल्ट आहे बघा, 2 वेक्टरचा रिझल्ट काढायचा कसा हे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत, बरोबर आहे. तर इथं आपण लेक्चर थांबवतोय. थँक्यू व्हेरी मच.